आता आज आपला सायन्स पार्ट 2 इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी। आता फर्स्ट क्वेश्चन आता इथं काय आहे की ज्यावेळेस आपण घराच्या बाहेर पडतो तर त्यावेळेस वी कॅन सी द डिफरंट टाइप्स ऑफ एनिमल प्लांट्स विथ नेकेड आईज। म्हणजे आपण आपल्या एनिमल्स प्लांट जे आहेत त्या आपण ते नेकेड आईज न बघू शकतो, पण दे आर सम ऑन द सम एनिमल्स वी कॅन नॉट सी विथ द हेल्प ऑफ नेकेड आईज, सो वी कॅन नीड कंपाऊंड मायक्रोस्कोप। म्हणजे आपल्याला जर असे काही छोटे छोटे काही एनिमल्स आहेत की आता आपण मोठे एनिमल आपण बघू शकतो नेकेड आईनं, पण असे पण काही छोटे एनिमल्स आहेत की त्यांना बघण्यासाठी आपल्याला एक स्पेशल डिव्हाइस यूज करावं लागेल। तर त्याला त्या डिव्हाइसचं नाव आहे कंपाऊंड मायक्रोस्कोप किंवा मायक्रोस्कोप म्हणलं तरी चालते। आणि त्याच्यामध्ये व्हायरस आहे, बॅक्टेरिया आहे, पुन्हा फंगी आहे, अल्गी आहे। तर हे साइज व्हेरी टीनी बिकॉज वी कॅन नॉट सी द नेकेड आईज, सो रिक्वायर द मायक्रोस्कोप। आता आपल्याला इथं डेफिनेशनली what is microbiology? The study of microorganism is known as the microbiology। म्हणजे ज्याच्यामध्ये मायक्रोऑर्गॅनिझमची स्टडी केली जाते तर त्यालाच म्हणतात आहे मायक्रोबायोलॉजी। समजते? द स्टडी ऑफ मायक्रोऑर्गॅनिझम इज नोन एज द मायक्रोबायोलॉजी। म्हणजे आपल्याला हे कशासाठी पाहिजे तर आपल्याला म्हणजे एवढे आता ह्याचा पुढे प्रत्येक क्वेश्चन विचारला आहे विच डिफरंट मायक्रोब्स आर युजफुल टू अस। आता तो दोन्ही पण प्रकारचे युजफुल मायक्रोब्स आहेत, हार्मफुल मायक्रोब्स पण आहेत। तर आता ह्या युजफुल मायक्रोब्सचा आपण जो यूज आहे, आता तुम्हाला खाली एक प्रश्न विचारलाय विच डिफरंट प्रोडक्ट्स कॅन बी प्रोड्यूस्ड विथ द हेल्प ऑफ मायक्रोब्स। तर आपण मायक्रोब्स न बटर आहे, चीज आहे, त्याच्यानंतर योगर्ट आहे, त्याच्यानंतर प्रोबायोटिक्स वी कॅन यूज द डिफरंट टाइप्स ऑफ प्रोडक्ट्स वाईन, सो डिफरंट टाइप्स ऑफ प्रोडक्ट वी कॅन प्रोड्यूस द विथ द हेल्प ऑफ मायक्रोब्स। आता परत एक कॉन्सेप्ट आहे अप्लाइड मायक्रोबायोलॉजी, द ब्रांच ऑफ बायोलॉजी विच स्टडी ऑफ द एन्झाइम्स रिलेटेड सम प्रोबायोटिक्स अँड इकॅरियोटिक मायक्रोब्स, protein, applied genetic, molecular biology, etc. perform is called the applied microbiology। म्हणजे ब्रांच ऑफ बायोलॉजी ज्याच्यामध्ये एन्झाइम्स रिलेटेड प्रोबायोटिक्स, पुन्हा इकॅरियोटिक मायक्रोब्स, पुन्हा प्रोटीन आणि अप्लाइड जेनेटिक म्हणजे जेनेटिक इंजिनिअरिंग म्हणतो आपण त्याला, जेन्स मॅनिप्युलेशन ते, पुन्हा मॉलिक्युलर बायोलॉजी H2O, प्रोकॅरियोटिक म्हणजे ज्याच्यामध्ये विदाउट न्यूक्लियस म्हणजे न्यूक्लियस नसते प्रोकॅरियोटिक मध्ये, आणि कॅरियोटिक मध्ये प्रेझेंट ऑफ न्यूक्लियस। तर ह्या गोष्टीची स्टडी केली जाते। आणि मायक्रोबायोलॉजी म्हणजे त्याच्या पुन्हा मॉलिक्युलर बायोलॉजी मध्ये H2O, जसं हे मॉलिक्युलर मास आहे H2O, तर ह्याची स्टडी केली जाते। तर हे H2O पाणी, आणि इट इज कॉल्ड अप्लाइड मायक्रोबायोलॉजी, आणि त्याला आपण काय म्हणतो अप्लाइड मायक्रोबायोलॉजी म्हणतो। स्टडी यूज टू सोसायटी व्हेरियस प्रोडक्ट लाईक फूड, मेडिसिन प्रोड्यूस द लार्ज स्केल विथ हेल्प ऑफ मायक्रोऑर्गॅनिझम। तर ह्या मायक्रोऑर्गॅनिझमला आपण सोसायटीमध्ये व्हेरियस फूड आणि प्रोडक्ट आणि मेडिसिन तयार करू शकतो आणि लार्ज स्केल। तर त्यासाठी हे अप्लाइड मायक्रोबायोलॉजीचा यूज करते, आणि त्याला ते ब्रांच ऑफ बायोलॉजी त्याला पण होते। बायोलॉजी बघितली, त्याच्यानंतर आहे इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी, द सायन्स रिलेटेड टू कमर्शियल यूज मायक्रोब विच व्हेरियस इकॉनॉमी, सोशल अँड एन्व्हायरमेंटल रिलेटेड प्रोसेस आर प्रोडक्ट आर इन्क्लुडिंग। आता सायन्स इज रिलेटेड कमर्शियल म्हणजे बिझनेस पर्पज साठी आपण मायक्रोबचा यूज करून, व्हेरियस इकॉनॉमिकल म्हणजे आपलं प्रॉफिट असेल, सोशल म्हणजे सामाजिक म्हणजे ह्युमन वेलफेअर म्हणू शकतो त्याला, आणि एन्व्हायरमेंटल रिलेटेड प्रोसेस। आता एन्व्हायरमेंट म्हणजे मायक्रोबचा यूज करून आपण जे काय पाण्यामध्ये हार्मफुल जर केमिकल जर गेले तर त्या मायक्रोबचा यूज करून आपण त्याला त्याच्यातून हार्मफुल केमिकल बाहेर काढू शकतो। तर ह्या प्रोसेससाठी आपण आणि प्रोडक्टसाठी आपण इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजीला यूज करतो, आणि म्हणजे मायक्रोब यूज करतो त्यासाठी। आणि दिस व्हेरियस मायक्रो प्रोसेस युजफुल टू पर्पज कॅरीड आउट, आणि त्याच्यामध्ये आपण मायक्रोबचा वापर करतो। आणि त्याच्यामध्ये दोन आहेत इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी मेन फीचर। आता काय व्हेरियस प्रोडक्शन हेल्प ऑफ फर्मेंटेशन प्रोसेस, म्हणजे फर्मेंटेशन कशाला म्हणत आहे इथं ते डेफिनेशनली द केमिकल ब्रेकडाउन ऑफ सबस्टन्सेस विथ हेल्प ऑफ मायक्रोऑर्गॅनिझम। म्हणजे केमिकल ब्रेकडाउन करते विथ हेल्प ऑफ सबस्टन्सेस, म्हणजे एखाद्या सबस्टन्सेसचं केमिकल ब्रेकडाउन करते विथ हेल्प ऑफ मायक्रोब्स, त्याला फर्मेंटेशन म्हणत आहे। आणि त्याच्या थ्रू आपण ब्रेड, चीज, वाईन, रॉ मटेरियल, केमिकल्स आहेत, एन्झाइम्स आहेत, न्यूट्रिशन, मेडिसिन हे सगळं प्रोड्यूस करतो विथ हेल्प ऑफ फर्मेंटेशन। म्हणजे फर्मेंटेशन म्हणजे मायक्रोबच्या मध्ये फर्मेंटेशन करून आपण हे प्रोडक्ट्स तयार करू शकतो, आणि ह्या प्रोसेसला म्हणजे त्याचा यूज आहे ते इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजीसाठी केला जातो। आणि दुसरा आहे यूज ऑफ मायक्रोब्स फॉर द गार्बेज मॅनेजमेंट अँड पोल्युशन कंट्रोल। दुसरा आता सांगितलंय हे मायक्रोबचा यूज आहे तर गार्बेज मॅनेजमेंट साठी सुद्धा होते। म्हणजे काही युजफुल मायक्रोब्स आहेत ते सॉइल मध्ये पण प्रेझेंट आहेत, पाण्यामध्ये प्रेझेंट आहेत। जसं की आता पाण्यामध्ये ऑइलची लेअर जर ही झाली स्प्लिट झाली वरी, तर त्याला क्लीन करण्यासाठी आपण
मशीनला आपण त्याला क्लीन करू शकत नाही, तर त्यासाठी मायक्रोब सोडून ते ऑइलच्या लेअरला पिळून टाकतात आणि त्याच्यामधून म्हणजे एन्व्हायरमेंट क्लीन होऊ शकते. आणि जर ती लेअर तशीच राहिली तर ऑक्सिजन ट्रॅप होणार नाही खाली पाण्यामध्ये आणि जे काही aquatic animals आहेत ते मरू शकतात. तर त्यासाठी ह्या प्रोसेसमध्ये सुद्धा मायक्रोबचा यूज करत आहे. हे तर समजलं. आता ह्याच्या पुढचं आता डेअरी प्रोडक्ट्स. आता आपण बघितलं की आता डेअरी प्रोडक्टची आपल्याला का गरज पडली. एक म्हणजे मिल्क जे आपल्याला खाऊपासून आणि बाप्यापासून भेटत आहे, पण त्या मिल्कचं प्रोडक्शन आता जर आपण जास्त दिवस ठेवू शकत नाही, म्हणजे मिल्क जर आपण जर असं 2 ते 3 दिवस राहू शकतोय, पण ह्या मिल्कची गरज का म्हणजे आपल्या डेअरी प्रोडक्टची का गरज पडली. कारण का तर हे डेअरी प्रोडक्ट जे आहे तर प्रिझर्वेशन ऑफ मिल्क म्हणजे आपल्याला मिल्कला प्रिझर्वेशन करायचं होतं, तर त्यासाठी आपण त्या मिल्क पासून वेगवेगळे प्रोडक्ट्स तयार केले, जसं की कर्ड आहे, बटर आहे, चीज आहे. आणि ह्याचा पर्पज जो आहे तर प्रिझर्वेशन पर्पज साठी आपण त्याला बनवलं. आता जर मी मिल्क बनवलं तर मिल्क आहे तर मिल्क 2 ते 3 दिवस राहू शकते. कर्ड जर बनवलं तर कर्ड जर असेल तर ते एक 8 ते 10 दिवस राहू शकते. त्याच्यानंतर मी जर बटर बनवलं तर बटरची आणि व्हॅलिडिटी वाढू शकते. त्याच्यानंतर चीज, आता चीज जर बघितलं तर 1 वर्ष ते 1.5 वर्ष राहू शकते. म्हणजे मी काय केलं, जे मिल्क खराब होत होतं तर त्या मिल्कचं आपण काय केलं की व्हेरी यू कॅन यूज द डेअरी प्रोडक्ट्स. आपण डेअरी प्रोडक्ट्स बनवले आणि त्यामुळे त्याचा जो ऍज अ प्रिझर्वेशन पर्पज म्हणजे आपण जे डेअरी प्रोडक्ट बनवले त्या मिल्कचा जो यूज होता तर ऍज अ प्रिझर्वेशन जास्त दिवस टिकावं म्हणून आपण त्याला वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट बनवले. आणि विथ हेल्प ऑफ फर्मेंटेशन म्हणजे फर्मेंटेशनचा वापर म्हणजे केमिकल ब्रेकडाऊन ऑफ सबस्टन्सेस विथ हेल्प ऑफ मायक्रोजम इज कॉल्ड ॲज फर्मेंटेशन म्हणू शकतो आपण त्याला. समजतंय. आणि आता बघा इथं पुढे दिलंय ऍसेंट डे द मिल्क कन्वर्टेड टू व्हेरियस प्रोडक्ट प्रिझर्वेशन पर्पज. जसं चीज आहे, बटर आहे, क्रीम आहे, केफीर. आता केफीर पण एक प्रकारचा जसं आपण ताक म्हणतो ना तसं जसं काही पदार्थ आहे केफीर सुद्धा. पुन्हा योगर्ट, वॉटर. आता ज्यावेळेस आपण ह्याच्यापासून ज्यावेळेस डेअरी प्रोडक्ट तयार करतो तर त्याच्यामध्ये वॉटर कंटेंट आणि ऍसिडिटी ऑफ मिल्क हे काय होणार आहे, चेंज होणार आहे. आणि चेंज झाल्यामुळं ड्युरिंग द फॉर्मेशन ते प्रोडक्ट आपलं जे आहे त्याचं टेक्स्चर चेंज होणार आहे, जे टेस्ट चेंज होणार आहे, त्याचा फ्लेवर चेंज होणार आहे. जसं आता दुधात आपण दूधची टेस्ट वेगळी होती. जसं आपण जर कर्ड बनवलं त्याचा टेक्स्चर बंद झाला म्हणजे दूध पातळ होतं, लिक्विड फॉर्म मध्ये होतं. कर्ड बनवलं ते कसं झालं म्हणजे सॉलिड झालं म्हणजे त्याला घट्ट सेमी सॉलिड सुद्धा आपण म्हणू शकतो. पण टेस्ट चेंज झाली. आता दुधाची टेस्ट जरा स्वीट होती पण त्याची जरा खट्टी झाली, सार टेस्ट झाली आणि त्याचा फ्लेवर पण चेंज झाला. म्हणजे हे जे प्रोडक्ट्स आहेत म्हणजे आपण तिथं जे इम्प्रुव्हमेंट झाल्या या सगळ्या गोष्टी म्हणजे ज्यावेळेस वॉटर कंटेंट आणि ऍसिड ऑफ मिल्क चेंज हे जर बदलला कारण लिक्विड फॉर्म होतं तर त्यावेळेस त्याचं टेक्स्चर पण चेंज झालं, जे टेस्ट चेंज झाली आणि त्याचा फ्लेवर पण चेंज झाला. तर त्यामुळं ह्याचा यूज आहे आपण त्याच्यासाठी यूज करतो पुन्हा. आणि त्याच्यानंतर द प्रोसेस ऑफ परफॉर्म द लार्ज स्केल more skill production of most milk product bacteria milk itself used cheese produced with help of fungi basic process production of yogurt cheese cream same milk is pasteurized being destroyed the unwanted microbes. आता जे आपण मिल्कचं आपण वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट बनवले जे चीज म्हणजे जे चीज बनवलं होतं एक फंगी नावाचा एक बॅक्टेरिया त्याच्यापासून चीज बनवलं होतं. त्याच्यानंतर पुन्हा ह्याच्यापासून योगर्ट बनवलं होतं. पुन्हा त्यानंतर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या प्रोडक्टसाठी ह्या मायक्रोबचा यूज करत आहे. आणि इथं पाश्चरायझेशन करत आहे. आता पाश्चरायझेशन म्हणजे काय, द हिटिंग द मिल्क 70 डिग्री सेल्सिअस 70 to 80 डिग्री आणि त्याला आपल्याला कूल डाऊन म्हणजे त्याला 70 डिग्री ते 80 डिग्री पर्यंत हीट द्यायची आणि त्याला परत काय करायचं त्याला कूल करायचं. आणि ह्याचा हीट ही काय करायचं पाश्चरायझेशन तर का त्याच्या दुधामधले जे हार्मफुल मायक्रोब्स आहेत तर ते किल होतील किंवा डिस्ट्रॉय होतील आणि मिल्क आपण ते चांगलं राहील. तर त्यासाठी दुधाला पाश्चरायझेशन म्हणजे काय करायचं हिटिंग करायची 70 to 80 डिग्री. आणि त्यानंतर पुन्हा इट इज विथ द हेल्प ऑफ लॅक्टोबॅसिली. आता जे आपण जे कर्ड बनवतोय किंवा जे चीज बनवतोय तर वी कॅन यूज द डिफरंट टाइप्स ऑफ बॅक्टेरिया. जसं आपल्याला कर्ड आता डोमेस्टिक यूज साठी आपण जे कर्ड आहे बनवण्यासाठी त्याच्यामध्ये आपण दुधामध्ये दह्यामध्ये लॅक्टोबॅसिली नावाचा एक बॅक्टेरिया प्रेझेंट असतो. ते ऍड केला की आपलं डोमेस्टिक मध्ये आपण दही बनवतो तर ह्या बॅक्टेरियाचा सुद्धा काय करत आहे यूज करत आहे. आणि यूज करून कन्वर्ट द लॅक्टिक ऍसिड. आता आपण त्या जे दुधामध्ये लॅक्टिक शुगर असती तर त्या लॅक्टिक शुगरला लॅक्टिक ऍसिड मध्ये कन्वर्ट करतो. आणि त्यामुळं जे मिल्क प्रोडक्ट जे आहेत असे कोॲग्युलेंट होते. कोॲग्युलेंट म्हणजे काय, आता बघितलं जे सगळे आहे हे जे प्रोटीन वेगवेगळे होते पण ज्यावेळेस ह्या काय झालं की बॅक्टेरियाना हे बॅक्टेरिया ऍड केला त्या बॅक्टेरियाने काय केलं शुगरमध्ये लॅक्टिक शुगर होती त्या लॅक्टिक शुगरला लॅक्टिक ऍसिड मध्ये कन्वर्ट केलं. आणि लॅक्टिक ऍसिड मुळे हे जे प्रोटीन मॉलिक्युल्स आहेत सगळे कोॲग्युलेट झाले. कोॲग्युलेट म्हणजे सगळे जवळ जवळ आले
आणि त्यामध्ये टेक्स्चर सुद्धा चेंज झालं. तर ह्यासाठी आपण ह्या डेअरी प्रोडक्ट्स मध्ये आपण वी कॅन यूज द डिफरंट टाइप्स ऑफ मायक्रोबचा यूज काय आहे ते बघितलं. पुन्हा डेअरी प्रोडक्ट्स मध्ये आपण काय काय होतंय तर डेअरी प्रोडक्ट्स पण आपण बघितलं. पुन्हा फर्मेंटेशन कशामध्ये ते बघितलं. आता योगर्ट प्रोडक्शन. तर योगर्ट प्रोडक्शन मध्ये आपण काय केलं होतं की बॅक्टेरिया इज डिफरंट योगर्ट अँड कर्ड. म्हणजे आता आपण त्याला डोमेस्टिक मध्ये आपण त्याला कर्ड म्हणतो, पण जे इंडस्ट्रियल ह्याच्यामध्ये म्हणत त्याला योगर्ट्स म्हणत आहे. आता योगर्ट्स म्हणजे काय की ज्याच्यामध्ये जसं आपण फॉरेन कल्चर मध्ये त्याला योगर्ट्स म्हणत आहे, समजतंय. आणि आपल्या ह्याच्यामध्ये पण दोघांच्या ह्याच्यामध्ये बॅक्टेरियाचा फरक असणार आहे, समजतंय. कारण त्या ठिकाणी फॉरेन कल्चर मध्ये तिथं जे बॅक्टेरिया असतात ते वेगळे असतात, आपल्या इंडियन कल्चर मध्ये बॅक्टेरिया वेगळे असणार आहेत, समजतंय. तर ह्या ठिकाणी म्हणजे बॅक्टेरियाचा डिफरन्स आहे, त्या ठिकाणी बॅक्टेरियाचा डिफरन्स आहे आणि ह्या दोघांची नावं पण काय वेगळे. म्हणजे जे आपण इंडियामध्ये जे बॅक्टेरिया यूज करतो ते वेगळे असणार आहेत आणि जे फॉरेन ह्याच्यामध्ये जे बॅक्टेरिया यूज करतो ते वेगळे असणार आहेत. आणि त्यासाठी हे जे योगर्ट प्रोडक्शन साठी आपण त्याचा काय केला आहे वापर केला आहे. आता जसं की आपण आता पहिले एक्झाम्पल, आता इथं आपण एक कटोरी, ह्या कटोरीमध्ये आपण एक मिल्क घेतलं आणि आपण काय केलं होतं की जे मिल्कचे जे फॅट असेल आपण साय म्हणतो तर ते हे करून आपण दही बनवलं असतं कर्ड. तर कर्ड एक चमचा ज्यावेळेस या मिल्क मध्ये ऍड करत आहे तर ते काय होते पूर्ण इनएक्युलंट होतं. इनएक्युलंट म्हणजे काय सगळे एकत्र येते आणि इनएक्युलंट म्हणजे वी कॅन ऍड द लॅक्टोबॅसिलस म्हणजे बॅक्टेरिया ऍड करतो वरी आपण. आणि ज्यावेळेस फर्मेंटेशन करून आणि लॅक्टोबॅसिलस मध्ये काय मायक्रोब्स असणार आहेत त्याच्या आणि ते मायक्रोब्स ते पूर्ण ते दुधाला काय करतात त्याच्या दहीमध्ये कन्वर्ट करतात आणि त्या प्रोसेसला इनएक्युलंट म्हणत आहे, समजतंय. आता हे झालं डोमेस्टिक यूज साठी. आता आपल्याला इंडस्ट्री प्रोडक्शन साठी आपल्याला योगर्ट वापरायचं आहे. इंडस्ट्री प्रोडक्शन मध्ये काय करता येतं बघ. पहिला आहे योगर्ट इज मिल्क प्रोडक्ट प्रोड्यूस्ड विथ हेल्प ऑफ लॅक्टोबॅसिलस. आता योगर्ट जे आहे एक मिल्क प्रोडक्ट आहे ज्याचा यूज जो आहे म्हणजे लॅक्टोबॅसिलस थ्रू त्याचं इनएक्युलंट केलं जातं. इनएक्युलंट आता समजलं ना, म्हणजे इनएक्युलंट म्हणजे ज्या वर्ण आपण ज्यावेळेस बॅक्टेरिया ऍड करतो तर त्याच्या थ्रू आपण त्याला एक इनएक्युलंट करतो त्या दुधामध्ये. For this maintain the protein content and condense milk powder mixed with milk to fermented industry production of yogurt. म्हणजे आपण काय करतोय आता वर्ण आता दुधामध्ये ऑलरेडी प्रोटीन पावडर आहे, प्रोटीन आहे, पण आपण एक्स्ट्रा वर्ण प्रोटीन पावडर ऍड करतोय. कारण का तर त्याच्यामध्ये जे टेक्स्चर आहे म्हणजे घट्ट डेन्स येण्यासाठी आपण वर्ण एक्स्ट्रा आणि मिल्क पावडर त्याच्यामध्ये ऍड करायला लावलोय आणि प्रोटीन कंटेंट पण त्या दुधामध्ये असणार आहे आणि आपल्याला एक्स्ट्रा प्रोटीन कंटेंट पाहिजे तर त्यामुळे वर्ण आपण मिल्क पावडर ऍड करायला लावलोय. अँड मिल्क टू फर्मेंटेड इंडस्ट्री प्रोडक्शन ऑफ योगर्ट म्हणजे आपल्याला इंडस्ट्री प्रोडक्ट्स मध्ये आपल्याला त्याचं फर्मेंटेशन करायचंय, समजतंय. म्हणजे योगर्ट पासून आपल्याला फर्मेंटेशन करून ते मिल्क प्रोडक्ट्स आपल्याला बनवायचे आणि त्यासाठी आपण त्याला यूज करायला लागलोय. आणि मिल्क बॉइल्ड वन्स कूल्ड वॉर्म टेम्परेचर. आता बघ इथं काय केलं जाईल आधी आपण त्याच्यामध्ये मिल्क म्हणजे आपल्याकडे मिल्क होतं त्या मिल्क मध्ये आपण काय केलं मिल्क पावडर टाकली. हा म्हणजे ती प्रोटीन पावडर त्यात मिल्क पावडर आपण ती टाकली म्हणजे तेच मिल्क पावडर असते. प्रोटीन पावडर मध्ये ऑलरेडी प्रोटीन असेल. आधी काय टाकलं आपण मिल्क मध्ये त्याच्यानंतर ऑलरेडी प्रोटीन प्रोटीन होते त्याच्यामध्ये मिल्क पावडर टाकली आणि त्याच्यानंतर आपण काय केलं की मिल्क इज बॉइल्ड. मिल्कला आपण परत गरम केलं आणि वॉर्म टेम्परेचरला ठेवला. आता मिल्कला का गरम केलं तर त्याचं पाश्चरायझेशन केलं. पाश्चरायझेशन कशासाठी म्हणजे हार्मफुल कुठले बॅक्टेरिया प्रेझेंट असतील तर ते किल होतील. तर त्यासाठी आपल्याला आपण त्याला मायक्रोबायोलॉजिकल आपण त्याला टेस्ट केली आणि त्याला त्यासाठी बॉईल केलं. त्याच्यानंतर त्याला कूल ठेवलं वॉर्म टेम्परेचरला आणि त्याच्यानंतर पुन्हा बॅक्टेरिया स्ट्रेन म्हणजे व्हरायटी आपण त्याच्यामध्ये ऍड केला. त्याच्यामध्ये कोणत्या व्हरायटी ट्रिप्टोकॉकस थर्मोफिलस आणि लॅक्टोबॅसिलस डेल्बुर्की सेम क्वांटिटी म्हणजे 1:1 हे सेम रेशो मध्ये आपण त्याला ऍड केलं, समजतंय. तिसरी स्टेज समजली म्हणजे तिसऱ्या स्टेप मध्ये आपण काय केलं की जे सेम क्वांटिटी मध्ये ट्रिप्टोकॉकस थर्मोफिलस आणि लॅक्टोबॅसिलस डेल्बुर्की 1:1 त्याच्यामध्ये ऍड केलं. आणि त्याच्यानंतर तुमच्या पुस्तकात दिलंय की लॅक्टिक ऍसिड फॉर टू द ट्रिप्टोकॉकस thermophilus that make the protein to gel out give the dense consistency to your. आता इथं काय सांगितलंय की मिल्क मध्ये काय लॅक्टिक शुगर आहे तर लॅक्टिक शुगरला लॅक्टिक ऍसिड मध्ये कन्वर्ट करतोय कोण ट्रिप्टोकॉकस थर्मोफिलस. तर हे आणि ज्यावेळेस आता हे प्रोटीन मॉलिक्युल वेगवेगळे लांब लांब होते आणि ज्यावेळेस लॅक्टिक ऍसिड आले त्यांच्यामध्ये प्रोटीन मध्ये दुधामध्ये मिल्क मध्ये तर त्यावेळेस सगळे कोगरेट म्हणजे सगळे एकत्र आले आणि त्यामुळे त्याची डेन्सिटी आपली काय झाली वाढली म्हणजे दुधाची म्हणजे घट्टपणा येण्यासाठी आपण म्हणजे जे ट्रिप्टोकॉकस थर्मोफिलस हे काय करायला लागलाय
त्या लॅक्टिक शुगरला लॅक्टिक ऍसिड मध्ये कन्वर्ट करायला, पण तुमच्या पुस्तकामध्ये एक दिलंय, पण ह्याच्यामध्ये दोन्ही पण काम आहे. समजतंय? म्हणजे नुसतं ट्रिप्टोक्रॉपस थर्मोप्लस फक्त लॅक्टिक ऍसिड बनवत नाही, तर हे लॅक्टोबॅसिलस डिल्बुर्की हे पण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे. पण तुमच्या पुस्तकात फक्त एकच नाव दिलंय, पण हे दोन्ही पण मिळून लॅक्टिक ऍसिड बनवते. आणि परत आणि हे बनवल्याच्या नंतर विच डेन्स कन्सिस्टन्सी टू द योगर्ट, म्हणजे डेन्स कन्सिस्टन्सीमध्ये गाढापणा त्याला आला. कुणामुळे लॅक्टिक ऍसिड प्रोड्यूस झाला या दोघा थ्रू, तर त्या मिल्कला गाढापणा आला आणि त्याच्यामध्ये आपण काय झालं तयार झाला. आणि परत पुन्हा ऍसिटिल्डिहाइड लाईक कंपाऊंड आर फॉर्मड ड्यू टू द लॅक्टोबॅसिलस टू गिव्ह द कॅरेक्टर टेस्ट टू द योगर्ट. आता इथं सुद्धा काय सांगितलंय की ऍसिटिल्डिहाइड म्हणजे आता जे तुम्हाला ऍपल फ्लेवर वगैरे भेटत ना, जसं तुम्ही योगर्ट आणायला गेलात बाजारामध्ये आणि तुम्ही आणला, टोप पण उघडलं, त्याच्यामधनं तुम्हाला स्मेल आली. ऍसिटिल्डी म्हणजे त्याच्यामध्ये जो स्मेल आहे तर ते कोण आहे? ऍसिटिल्डिहाइड म्हणजे एक प्रकारचं कंपाऊंड आहे, त्याला टेस्ट आणण्यासाठी त्याचा वापर करत आहे. नाव डेट व्हेरियस फ्रूट ज्यूस मिक्सर यू हॅव टू इम्पार्ट डिफरंट फ्लेवर्स. आता बघा, आता मी तुम्हाला सांगितलं ऍसिटिल्डिहाइड फक्त ऍसिड, आता तुमच्या पुढे पण दिलंय की लॅक्टोबॅसिलस फक्त त्याला काय करते म्हणजे त्याला टेस्ट आणण्यासाठी ऍसिटिल्डिहाइड कंपाऊंड तयार करते, पण इथं दोन्हीचं पण काम आहे. इथं पण ट्रिप्टोक्रॉपस थर्मोप्लस आणि लॅक्टोबॅसिलस डिल्बुर्की हे दोघं पण मिळून ऍसिटिल्डिहाइड हे कंपाऊंड त्यांच्या थ्रू बनतंय आणि ते काय करतात? त्याला टेस्ट प्रोव्हाइड करतात. आणि आपण आता जे इंडस्ट्रीमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे फ्रूट ज्यूस आपण काय करायला ऍड करायला हवे, तर त्या फ्रूट ज्यूस म्हणजे जर योगर्ट मध्ये वर्ण फ्रूट ज्यूस ऍड केलं की झालं तो फ्लेवर योगर्ट फ्लेवर. समजतंय? जसं मँगो मी ऍड केला तर झालं मँगो योगर्ट. जर बनानाचं ज्यूस मी ऍड केलं तर काय झालं? बनाना योगर्ट. समजतंय? ऍपलचा ज्यूस ऍड केला की झालं. तर अशा इम्पार्टिंग टेस्ट फ्लेवर आणण्यासाठी आपण त्याला ऍड करायचं. जसं एक्झाम्पल दिले स्ट्रॉबेरी योगर्ट, आता स्ट्रॉबेरीचा ज्यूस याच्यामध्ये ऍड केला किंवा स्ट्रॉबेरी ऍड केली तर त्याला मध्ये स्ट्रॉबेरी योगर्ट झाला, पुन्हा बनाना योगर्ट झाला. पुन्हा सेल्फ लाईफ योगर्ट आर प्रोबायोटिक प्रॉपर्टी कॅन बी इम्प्रूव्ह द पाश्चरायझेशन. आणि पाश्चरायझेशन तुला सांगितलं की पाश्चरायझेशन काय करायचंय, तर मिल्कमध्ये जे काय हार्मफुल मायक्रोब्स आहेत तर ते किल होतील त्या, आणि दूधची कन्सिस्टन्सी पण चांगली होईल आणि ते वाढ म्हणजे प्रिझर्व होईल. तर त्यासाठी आपल्याला पाश्चरायझेशन करायचं त्याचं. समजतंय? तर हा पॉईंट झाला आपला योगर्ट. आपण बघितलं योगर्ट प्रोडक्शन बघितलं. आता आपल्याला बघायचंय बटर. आता बटरच्या देर आर टू टाइप्स ऑफ बटर लाईक स्वीट क्रीम अँड कल्चर बटर. आता स्वीट क्रीम म्हणजे काय की जे नॉन फर्मेंटेड आहे, म्हणजे विदाउट मायक्रोब्स, म्हणजे ते प्रोडक्ट्स बनवलं जाते त्याच्यामध्ये मायक्रोब्स इन्व्हॉल्व नसते, तर त्याला म्हणलं जाते स्वीट क्रीम बटर. म्हणजे आणि जे तुमचा अमूल बटर आहे तो स्वीट क्रीम बटर आहे. समजतंय? त्याला खट्टी पण टेस्ट असते आणि त्याला खट्टेपणा येत नाही त्याला जास्त. आणि स्वीट क्रीम जे आहे तो नॉन फर्मेंटेड प्रोडक्ट्स आहे, त्याच्यामध्ये मायक्रोबला ऍड करून बनवलं जात नाही, नॉन फर्मेंटेड प्रोडक्ट्स आहे. आणि दुसरा आहे कल्चर बटर. आणि कल्चर बटर म्हणजे फर्मेंटेड प्रोडक्ट्स आहे, विथ हेल्प ऑफ मायक्रोब्स दे प्रोड्यूस द कल्चर बटर. म्हणजे मायक्रोब्सच्या मध्ये त्याला फर्मेंटेड करून त्याला कल्चर बटरला तयार केलं जाते. तर एवढंच आहे. म्हणजे बटरचे दोन टाइप्स आहेत, एक आहे स्वीट क्रीम बटर आणि कल्चर बटर. स्वीट क्रीम मध्ये म्हणजे नॉन फर्मेंटेड प्रोडक्ट्स आहे ज्याच्यामध्ये मायक्रोब्स ऍड करून त्याला बनवत नाही, तर त्याला स्वीट क्रीम म्हणत आहे. आणि कल्चर बटर म्हणजे असं ज्याच्यामध्ये मायक्रो फर्मेंटेशन करून बनवलं जाईल. आता पुढे आहे, आता हे झालं बटर आणि मायक्रोब, आणि त्याला मायक्रो तयार टू प्रोडक्शन ऑफ कल्चर व्हरायटी. म्हणजे कल्चर व्हरायटी तयार करण्यासाठी ह्याला बटरला म्हणजे कल्चर बटरचा जास्त प्रमाणात यूज केला जाईल. आता पुढचा आहे चीज प्रोडक्शन. आता चीज हा महत्वाचा पॉईंट आहे. आता याचा इथं काय पॉईंट दिला आहे, चीज प्रोड्युसर लार्ज स्केल फ्रॉम द अबिडेंटली अवेलेबल काऊ मिल्क ऑल ओव्हर द वर्ल्ड. म्हणजे काऊ मिल्क पासूनच काय होतंय, हे चीज बनते. म्हणजे इथं पहिला पॉईंट दिला आहे की काऊ मिल्क पासून आपण चीज बनवणार आहे. पण त्याच्यानंतर पहिली प्रोसेस झाली, त्याच्यानंतर केमिकल अँड मायक्रोबायोलॉजिकल टेस्ट मिल्क आर परफॉर्म. आता पहिले आहे मायक्रोबायोलॉजिकल टेस्ट काय केले, हार्मफुल बॅक्टेरिया त्या दुधामध्ये प्रेझेंट असतील तर ते मरतील, तर त्यासाठी मायक्रोबायोलॉजिकल. आणि दुसरी कोणती केमिकल. आता केमिकल मध्ये काय, त्याच्यामध्ये फॅट्स आणि प्रोटीन आहेत का नाही हे टेस्ट केलं जाईल, किंवा कुठले केमिकल हार्मफुल केमिकल त्याच्यामध्ये पडलेत का, तर हे सुद्धा टेस्ट केले. दोन टेस्ट केल्या जातात. म्हणजे केमिकल मध्ये फॅट आणि प्रोटीन आणि हार्मफुल केमिकल आहेत का नाही त्याच्यामध्ये आहेत का, तर ही टेस्ट केली जाते. आणि मायक्रोबायोलॉजिकल मध्ये हार्मफुल बॅक्टेरिया प्रेझेंट आहेत का नाही, अशा दोन टेस्ट चेक केल्या जातात. परत पुन्हा काय केलं जातं, अँड सम कलर मायक्रोब्स आर लॅक्टोबॅसिलस लॅक्टिस, लॅक्टोबॅसिलस क्रेमोरिस आणि ट्रिप्टोकॉकस थर्मोप्लस आर मिक्स इन द मिल्क. म्हणजे ज्यावेळेस काऊ मिल्क घेतलं त्याच्यानंतर त्याची केमिकल मायक्रोबायोलॉजिकल टेस्ट केली, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये लॅक्टोबॅसिलस लॅक्टिस, लॅक्टोबॅसिलस
प्रोमरीस ने ट्रिप्टोकॉकस थर्मोफिलप्स हे त्याच्यामध्ये आपण ऍड केलं पुन्हा, म्हणजे मिक्स्ड इन द मिल्क. म्हणजे 3 जे आहेत ते मिल्क मध्ये मिक्स केलं आणि इम्पार्टेड द सारनेस टू द मिल्क. आणि त्यामुळे हे ज्यावेळेस बॅक्टेरिया आपण ऍड करतो तर दुधाला काय होते, खट्टी टेस्ट येते. सार टेस्ट म्हणजे खट्टी टेस्ट आली. अँड दिस इम्पार्ट द टेस्ट स्ट्रक्चर द वे वॉटर नीड टू रिमूव्ह. आता ज्यावेळेस आपण ते गाठी तयार होतात ना, ते गाठी सगळ्या एकच बाहेर काढायचा आणि जे पाणी आहे त्याला हे करायचं. त्या पाण्यात आपण परत यूज आहे नंतर सांगतो. पण आता फक्त काय करायचं की ज्यावेळेस आता हे 3 बॅक्टेरिया आपण ऍड केल्या तर डेन्सिटी त्याची वाढणार आहे आणि ज्या गाठी असतात तर ते गाठी त्याला बाहेर काढायचं. तर आपण जे लोणी बनवताना दही बनवताना जे गाठी असतात ना घट्ट झालेलं तर त्याला बाहेर काढायचं आणि त्याच्यामधून वेज आहे ते बाहेर काढायचं आणि त्याला रिमूव्ह करायचं त्याला. आणि त्याच्यामध्ये परत पुन्हा काय करायचं, enzymes renate elementary canal of the cattle was being traditionally used earlier. आता हे जे एन्झाइम्स आहे रेनेट नावाचा, तर हा जो रेनेट नावाचा जो एन्झाइम पहिल्यांदा बनवता तर एलिमेंटरी कॅनल ऑफ कॅटल म्हणजे त्याच्या एलिमेंटरी कॅनलच्या जे कॅटलचे एलिमेंटरी हे आहे कॅनल त्याच्यामधून त्याला बनवलं जात होतं. तर त्यामुळं नॉन व्हेजिटेरियन प्रोडक्ट्स आहे तर त्यामुळे पहिल्यांदा चीज जास्त कोण खात नव्हतं. पण आता नंतर प्रोटिस्ट नावाचा एक प्रकारचा बॅक्टेरिया तर त्याच्यापासून आता हे चीज जे आहे प्रोडक्शन ते तयार केलं जात आहे. म्हणजे एन्झाइम्स प्रोटेस्ट ऑपरेटेड बाय द फंगी टू प्रेझेंट द प्रोड्यूस द व्हेजिटेरियन चीज. म्हणजे आता पहिल्यांदा रिनेट पासून करतो. आता हे कशापासून होता, एलिमेंटरी कॅनल ऑफ कॅटल. तर त्यामुळे हे वासराचं म्हणजे छोटं गायचं पिल्लू आहे त्याच्यापासून ते त्याच्या एलिमेंटरी कॅनल पासून बनवायचे. तर त्यामुळे ते नॉन व्हेजिटेरियन प्रोडक्ट्स आहे तर त्यामध्ये कोण खात नव्हतं जास्त. पण त्याच्यानंतर फंगी म्हणजे फंगीची पावडर आहे तर त्याच्यापासून हे प्रोटिस्ट हे नावाचा जो बॅक्टेरिया हे बनवलं पुन्हा एक एन्झाइम बनवला आणि ते एन्झाइम जे आहे तो त्या चीज प्रोडक्शन साठी वापरत होते. आणि परत आता पुन्हा आपण बघितलं वेस्ट सेपरेट करायचं युहाट मधनं. इट्स सम अदर यूज द प्रोसेस प्रोडक्शन चीज स्टार्ट थ्रू द स्टेप कटिंग द सॉलिड युहाट इनटू द पीसेस. आता त्याची स्टेप चालू झाली म्हणजे त्याला पुन्हा काय करायचं, ज्यावेळेस आता पाणी बाहेर काढणार आपण त्याला बाहेर काढलं. आता त्याच्यानंतर आधी काय केलं की कवमेल घेतलं, त्याच्या केमिकल मायक्रोबायोलॉजिकल टेस्ट केल्या. त्याच्यानंतर हे 3 बॅक्टेरिया मध्ये ऍड केले, लॅक्टोबॅसिलस क्रेमोरिस स्ट्रिप्टोकॉकस थर्मोफिलप्स. आणि वे म्हणजे पाणी त्याला बाहेर काढलं आपण त्या पाण्याला, त्याच्यातनं घट्टपणा आपण बाहेर केलं. पुन्हा रिनेट एक नावाचा एन्झाइम्स आहे तर तो चीज प्रोडक्शन साठी युज करते त्याला बनवण्यासाठी. पण आणि ते एलिमेंटरी कॅनल ऑफ कॅटल ह्याच्यापासून ते बनवतात. पण आता आपण प्रोटीन म्हणजे फंगीच्या ह्याच्यापासून सुद्धा आपण एक व्हेजिटेरियन प्रोडक्ट्स आपण तयार करू शकतो, व्हेजिटेरियन चीज आपण तयार करू शकतो. आणि त्यामुळं आणि परत पुन्हा त्याच्यामध्ये त्याला व्हायला सेपरेट केलं. व्हायला सेपरेट केल्यानंतर आपण त्याला कटिंग केलं. कटिंग म्हणजे काय, म्हणजे पीसेस मध्ये त्याला कट केलं व्यवस्थित. पुन्हा त्याच्यानंतर त्याला वॉशिंग केलं, त्याला व्यवस्थित धुतलं आणि त्याच्यानंतर रबिंग केलं, त्याच्यावर असे घासलं त्याच्यावर. म्हणजे काय मायक्रो जर हे असेल तर त्याला घासून त्याला रबिंग आणि त्याच्यानंतर पुन्हा साल्टिंग. त्याला साल्ट काय ऍड केलंय तर त्याला एक टेस्ट येण्यासाठी त्याच्यावर आपण साल्ट ऍड केले. त्याच्यानंतर मिक्सर आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काही इसेन्शियल मायक्रोज आपण त्याला मिक्स केले. पुन्हा पिगमेंट्स म्हणजे खायचा कलर वगैरे किंवा फ्लेवर्स वगैरे त्याच्यात ऍड केले. आणि त्याला पुन्हा काय केलं, त्याला ठेवलं काही दिवसासाठी. देन चीज प्रेस्ड अँड कट द पीसेस स्टोर्ड इन द रिपिनिंग. रिपिनिंग म्हणजे शेवटची प्रोसेस आहे आपली. रिपिनिंग म्हणजे त्याला खूप दिवसासाठी म्हणजे 1 वर्षासाठी किंवा 1.5 वर्षासाठी म्हणजे 12 ते 18 महिने जेवढं ठेवल तर तेवढं ते चीज काय होणार आहे, भारी बनणार आहे. जेवढे दिवस ठेवल तर तेवढं त्याचा सेमी सॉलिड स्ट्रक्चर बनणार आहे आणि ते तेवढं भारी खाणार म्हणजे खायला वाटणार आहे. आणि जे वेगवेगळ्या प्रकारचे टाइप्स आहेत, आता तुमच्या टाइप ते दिलेत खाली की कॉटेज चीज आहे, क्रीम चीज आहे, मोझरेला चीज आहे आणि 3 ते 12 महिने ठेवायचं. त्याच्यानंतर काही जे आहे किंवा 12 ते 18 महिने ठेवायचं आणि हे ठेवल्याच्या नंतर अशा प्रकारचं चीज तयार